नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ही उपयुक्त माहिती व प्रश्न सर्वांना ठाऊक असायलाच पाहिजे व इतरांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. पहिला प्रश्न म्हणजे देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये? उत्तर म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची मृत्यूची दिशा मानली जाते. यमाची पूजा केली जात नाही. फक्त दिवाळीमध्येच आपण यमद्वितीयेला यमाचे पूजन करतो तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो. नंबर 2. स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये? उत्तर म्हणजे तुळस ही सौभाग्य देणारी आहे, म्हणून स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये. रविवारी तुळशीला पाणी देखील घालू नये, कारण तुळशीची त्या दिवशी व्रत असते. नंबर 3. देवी देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी? ब्रह्मरंध्राकडे म्हणजे इथे निर्गुण ईश्वरी ऊर्जा तेव्हा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी आपण टोपी अवश्य काढावी. नंबर 4. एकाच घरामध्ये 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देव, 3 गणपती व 2 शंख पूजेस का ठेवू नयेत? प्रत्येक गोष्टीमध्ये एक तत्व असते. आई बाप 2 होऊ शकत नाही, एकच असतात. अद्वैताची पूजा करतात, द्वैताची पूजा केली जात नाही, म्हणूनच हे कायम एकच असावे. गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यावर जाता येता किंवा गाडीत का जपू नये? गायत्री मंत्र हा एक बीज मंत्र आहे. हे मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात, कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीमध्ये जपताना ती एकाग्रता साधता येत नाही व शरीर दोष येतो, अंतर्मुखता साधत नाही, त्यामुळे मंत्र जपाचे फळ मिळत नाही. त्यामुळे कोणताही मंत्र हा आसनावर बसूनच एकाग्र चित्ताने म्हणावा. नंबर 6. शालिग्राम पूजावायचे ते संपूजावेत, मात्र समानमध्ये 2 का पूजू नयेत? शालिग्राम हा स्वयंभू आहे, हे विष्णूंचे प्रतीक आहे व 2 पूजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो, त्यामुळे शालिग्राम एकच पूजावा. शिवपिंडीला अर्धेच प्रदक्षिणा का घालावी? महादेवांचे शिवसूत्र असे आहे की पिंडीच्या टोकाला रुद्रगण, पितृगण तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात. जेव्हा आपण महादेवांना पूर्ण प्रदक्षिणा घालतो तेव्हा ते ओलांडले जातील, त्यामुळे आपण अर्धेच प्रदक्षिणा घालतो. निरंजनामध्ये तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये? तूप हे सत्वगुण व निर्गुण आहे, तेल हे रजतत्व आहे, म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही, नाहीतर तमतत्व वाढेल आणि राक्षसी संकटे येतील. देवी देवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांवर का करू नये? कारण त्यांच्या तेजाच्या लहरी व स्पंदने समोर फेकली जातात, त्यामुळे शत्रुतत्वाचा दोष येतो म्हणून. नंबर 10. विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये? उत्तर, फुले ही देवी देवतांची पवित्रके आहेत. विष्णू तत्व व चैतन्य त्या फुलामध्ये येते व ती शक्ती स्वरूप होते. ही शक्ती आपणास सहन होत नाही, म्हणून ते फुल आपल्या डोक्यावर ठेवू नये किंवा वापरू देखील नये. शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये? शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तम तत्वाचे स्वर उत्पन्न होतात, त्यामुळे शिवास विरक्ती येते. सूर्य हा अग्नी तत्वाचा आहे व शंखनाथही अग्नी तत्वाचा आहे. दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे दर्शन होते, सूक्ष्मजालाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो, म्हणून देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करते. शक्तितत्व या नादामध्ये पोकळीत राहत नाही, ती हिरण्यगर्भ आहे, ती प्रसूती वैरागी आहे. नंबर 12. आपली जपमाळ व असं कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये किंवा आपण पोथी देखील दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये? कारण त्यामध्ये आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचे बंधन झालेले असते. ते दुसऱ्या दिल्यास त्याला ते मिळते व साधकाने त्या आसनावर आपल्याला आळस येतो. देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटांनी का गंध लावतात? हाताची 5 बोटे ही त्या तत्वाशी निगडीत आहे. अंगठा हा आत्मा, तर्जनी ही पितर, मध्यमा स्वतः, अनामिका देव, करंगळी ऋषी म्हणून या बोटाने देवाला गंध लावला जातो. समईमध्ये नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषम वाटिका असाव्यात, सम का असू नयेत. विषम तत्व हे तम आहे, त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून. नंबर 15. अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये? कारण असे केल्याने
पितरांना दोष लागतो. त्यामुळे अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये किंवा शिवून परत घालू नये, किंवा गरज असली तर आपण तो वापरू शकतो. उंबऱ्यावर बसून का शिंकू नये? उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही. तेथे सर्व तीर्थ बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित झालेली असते. शिंकेने तिला व्यास होतो, त्यामुळे अपशकुन घडतो. म्हणून शिंक आल्यास आपण उंबऱ्यामध्ये पाणी शिंपडतो. झोपलेल्या माणसाला ओलांडून का जाऊ नये? कारण झोपलेला माणूस हा शव समान असतो, म्हणजे शिव किंवा महादेव या समान असतो. त्यामुळे आपण कधीही झोपलेल्या माणसाला ओलांडू नये. मांजराने प्रेत ओलांडून का देऊ नये? प्रेत प्रेतच राहते, म्हणजे पिशाच्य योनीत जाते. त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही, म्हणून मांजरीला प्रेत ओलांडू देऊ नये. रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नये किंवा दुसऱ्यास का देऊ नये? याच्यामध्ये काढणी तत्व आहे, म्हणजे याच्यामध्ये आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व पटकन होते. त्यामुळे आपण हे संध्याकाळी कोणासही देऊ नये. सायंकाळी केर का काढू नये? लक्ष्मी मातेला सायंकाळी केर काढलेला आवडत नाही व त्यामुळे लक्ष्मी हळूहळू बाहेर निघून जाते. त्यामुळे शास्त्रीय कारण देखील आहे, त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. रस्त्यामध्ये प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा? शिव म्हणजेच शिव महादेव, म्हणून प्रेताला नेहमी नमस्कार करावा. कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे? कारण येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते. त्यामुळे कायम येतो असे म्हणावे. एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? दश इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वांचा नाही. जर तुम्हाला काही प्रश्न कळले नसतील तर यावर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.